नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत सोनेघाट ग्रामपंचायत हद्दीतील चौगान परिसरात गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजने अंतर्गत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत। या योजनेअंतर्गत तळावातील गाळ माती काढण्यासाठी प्रक्रियेत नियमाचे उल्लंघन होत असल्याची स्थानिकांचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार चौगान तलावातील गाळ काढण्याचा ठेका रामकृष्ण परमहंस बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर यांना देण्यात आला होता। मात्र या संस्थेने हा ठेका स्थानिक पातळीवर दुसऱ्या ठेकेदाराला दिल्याचा आरोप आहे। त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काढलेला गाळ स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून न देता थेट केब्रिक वीटभट्टीवर नेल्याचा आरोप समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली माती मिळत नसून त्यांना भटकंती करावी लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे। शासकीय योजनेचा उद्देश शेतजमिनीची सुपीकता वाढवणे असताना प्रत्यक्षात गाळाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर रामटेकचे तहसीलदार रमेश कोल्पे यांनी प्रतिक्रिया देताना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले। तर दुसरीकडे संबंधित ठेकेदार केब्रिक्सचे संचालक तसेच सोनेघाट ग्रामपंचायत हद्दीतील पटवारी प्रतीक बागळे यांनी सर्व प्रक्रिया नियमानुसारच पार पडत असल्याचा दावा केला आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पोकलेन मशीनद्वारे तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ काढून ट्रक व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून तो थेट वीटभट्टीवर नेण्यात येत आहे। हे सर्व प्रकार खुलेआम घडत असूनही प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून प्रशासन पुढील चौकशीत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र T24 करिता अजय मेहरकुड़े, रामटेक। मंदिर का जो काम चालू है यहाँ पे खोलीकरण का गार चालू है यहाँ पर, तो मैंने बोला था इनको ये खेती मेरी यहाँ पे लग के जयपालेश्वर मंदिर को ये गार डालने के लिए मैंने अपने खेती में बोला था, लेकिन इन्होंने नहीं बोले कि वहाँ पे तुम अपनी गाड़ी लाओ, वो हिसाब से हम डलवा देंगे, लेकिन अपने पास कोई गाड़ी उड़ी है ही नहीं है, तो इन्होंने हमको मना की है। तो ये बाजू का जो भट्टा है ईट भट्टा, और ये यहाँ पे ये पूरा गार की माटी जो है पूरी यहाँ की जपाले की पूरी वो भट्टे पे डाल रहे, और हमारे को नहीं बोले इन लोगों ने। और बाजू में फिर तालाब की जो ज़मीन है हमारी अंदर में 1-1.5 एकड़, यहाँ बोले तो यहाँ पे भी डलवा दूंगा बोले, लेकिन यहाँ पे अभी काम चालू इन्होंने डलवाए नहीं है। और आज का आखिरी दिन है और ये भट्टे पे पूरी जा रही है लक्कड़ मट्टी। नाव पिंटू फुलझेले, बाजूला जयपालेश्वर मंदिर तलावाच्या बाजूला माझे शेत आहे। या तलावाचं खोलीकरण चालू आहे आणि खोलीकरण चालू असताना जी माती आहे ती वीटभट्ट्यावर जाऊन राहिलेली आहे। मी मातीची मागणी माझ्या शेतामध्ये गाळ भरण्याकरता मागितली असता ती मला ठेकेदारांनी नकार दिला। गाड्या जात नाही, गाड्या चढत नाही, अशा पद्धतीचे त्यांनी उडवडीचे उत्तरे दिले। आणि ही माती जी आहे वीटभट्ट्यावरती बाजूला वीटभट्ट्या आहे, तर तिथे विटा बनवण्याकरता ही माती त्या ठेकेदारांनी विकलेली आहे। याची चौकशी करावा आणि जे काही होते ते कारवाई याच्यावर करून सेनेनी आम्हाला न्याय देण्यात यावे। काही शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार जयपालेश्वर मंदिर इथे आलो आणि तिथं काही शेतकऱ्यांनी सांगितलं की अवैधरीतीपणाने इथं माती उत्खनन व माती विकण्याचा चालू आहे। काही शेतकऱ्यांनी जे माती मागण्याचा प्रयत्न केला, मागणी केली, तर इथला ठेकेदार जो आहे त्यांनी सांगितलं की बा तुम्ही स्वतःच्या गाड्या आणा आणि माती देण्यास नकार दिली। त्यानंतर तो ठेकेदार स्वतः माती नेऊन एका बाजूला खाजगी वीटभट्टा आहे तिथं ते माती नेऊन विकणं चालू आहे। आम्ही तिथं गेलो, सदर चौकशी केली आणि तिथं पाहिलं, तिथं खरंच माती हे 200 ते 300 ट्रक माती त्यांनी तिथं विकली आहे। त्याच्यामध्ये वीटभट्टी करता SDO कार्यालयातून परमिशन देण्यात आलेलं आहे। ती तपासणी करून आम्ही त्या वीटभट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी परमिशन दिलेलं आहे तिथली माती आहे त्याची आम्ही तपासणी करू आणि त्यानुसार नियमानुसार कारवाई करू।